सर्वांना नमस्कार. मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 4थी यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे इयत्ता 4थीसाठी आपल्याला पेपर 2 असतात. पहिला पेपर असतो मराठी आणि गणित, तर दुसरा पेपर असतो इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो आपला मराठी पेपर आहे ज्यामध्ये की 25 प्रश्न असतात 50 गुणासाठी, त्यामध्ये घटक क्रमांक 1 वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे यावर आपण यातील एक उपघटक आहे. तो उपघटक म्हणजे वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यावर आधारित प्रश्न. तर या प्रश्नाचा आपण सराव करणार आहोत. परीक्षेमध्ये या प्रकारचे कशा प्रकारे प्रश्न येतात याविषयी माहिती घेणार आहोत. पहा, हा प्रश्न सोडवताना आपल्याला वर्तमानपत्रात वस्तूच्या, सिनेमाच्या, नाटकाच्या, शिबिराच्या, नोकरीच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती असतात. जाहिरातीमध्ये वेळ, वस्तूचे नेमके वर्णन केले असते. तसेच वर्तमानपत्रामध्ये खेळ, मनोरंजन, राजकीय, आर्थिक, नैसर्गिक आपत्ती, ऋतू, जागतिक घडामोडी याविषयी बातम्या असतात. बातमीचे शीर्षक कोणत्या घटनेसंबंधी आहे, शीर्षकातील मजकूर कोणत्या विषयाच्या संदर्भात आहे, बातमीच्या शीर्षकावरून कोणता ऋतू आहे, बातमी कोणत्या घटनेशी संबंधित आहे यावर आधारित प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्राचे नियमित वाचन केल्यास विद्यार्थ्याची आकलन शक्तीस वाढ होणे अपेक्षित आहे. म्हणून प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये या प्रश्नाचा समावेश केलेला आहे. अधिक माहितीसाठी आपल्याला काही या ठिकाणी बातमीचे शीर्षक दिलेले आहेत. आपण काही वाचूया. बॅडमिंटन निवड चाचणी 23 आणि 24 तारखेला, म्हणजे या ठिकाणी बॅडमिंटन खेळाची माहिती दिली आहे आणि त्याची निवड चाचणी कधी आहे तर 23 आणि 24 तारखेला. ई कचऱ्याने आरोग्याचा प्रश्नाचे डोंगर, पुन्हा मराठवाड्यात पेरण्यांना वेग, पेट्रोल डिझेलच्या दरात कपात, पावसाने थांबवली टँकरची घरघर, म्हणजे पाऊस पडायला सुरुवात झाल्यामुळं पाण्याचा प्रश्न मिटला, ऑलिम्पिकसाठी रिओ सज्ज, पुन्हा जीप प्राथमिक शाळेत छंद वर्गाचा समारोप. त्यानंतर वाहन चालकांनी नियम मोडल्यास 500 रुपये दंड आणि भारत इंग्लंड लढत 15 जानेवारीला पुण्यात. तसेच रक्तदानाचे महत्त्व मांडण्याची गरज, भारताची कोरियावर 2-0 ने आघाडी, भारतीय महिला हॉकी संघ सरावासाठी सज्ज. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकतर्फे विद्यार्थ्यांना वह्या वाटप, 1000 वृक्ष लागवडीस डोंगरकन येथे प्रारंभ. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातमीचे शीर्षक आपल्याला या ठिकाणी दिल्याचं दिसून येतं. तर आता आपण एक नमुना प्रश्न दिलेत, आपण ते सोडवूया. पहा, खालील बातमीचे शीर्षक कशाशी संबंधित आहे. आता बातमी वाचूया आपण. कोल्हापूरमध्ये महापुराचे थैमान. आता बघा, पर्याय 1 आहे शैक्षणिक, 2 आहे नैसर्गिक आपत्ती, 3 आहे खेळ व क्रीडा आणि 4 आहे राजकीय. आता जर आपण नीट निरीक्षण केलं, कोल्हापूरमध्ये महापूर म्हणजे पावसाची नैसर्गिक आपत्ती आलेली, पूर आलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. 2चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. परीक्षामध्ये आपल्याला 4 वर्तुळ दिलेले असतात, त्यापैकी योग्य वर्तुळ आपण निवडायचं आणि त्याला एकदम बरोबर गोल, पूर्ण गोल करायचा, अर्धवट गोल करायचा नाही किंवा खाडाखोड देखील करायची नाही आणि वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही. अशा प्रकारे आपण पर्याय 2 या ठिकाणी गोल केलेला आहे. त्यानंतर पुढील बातमी पहा. खालील बातमी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. भारताने विश्वचषक सामन्यात ऑस्ट्रेलियाला 52 धावांनी नमवले. आता पर्याय 1 आहे हॉकी, 2 आहे फुटबॉल, 3 आहे क्रिकेट आणि 4 आहे कबड्डी. आता आपण भारताने विश्वचषक सामन्यात, याच्यावरून आपल्या खेळाचा संबंध समजत नाही, पण 52 धावा म्हणजे क्रिकेट, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी उत्तर असते. धावा म्हणजे रन, म्हणजे क्रिकेट, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपण या ठिकाणी निवडायचं आहे. 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. आता काही नमुना प्रश्न आहेत, त्यासाठी आपण आता सराव करूया नमुना प्रश्नांचा. हा प्रश्न 3 ते 6 साठी सूचना. सोबतची जाहिरात वाचा, त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. आता या ठिकाणी आपल्याला एक जाहिरात दिलेली आहे. पहा, जाहिरात आपण सर्वप्रथम वाचायची, काळजीपूर्वक त्यातलं सर्व माहिती आपण समजून घ्यायची. मी जाहिरात वाचतो बघा. या मुलांनो या रे या, लवकर सारे नाटक पहा, धमाल विनोदी बाल नाट्ये, माशाचं घोरणं पाहायला विसरू नका. पहा, चौकस चिंगी आणि घोरणारा मासा, तिकीट दर ₹200, ₹100 आणि ₹50. उद्या रविवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 3:30 स्थळ आहे शारदा नाट्यगृह, पिंपरी चिंचवड, पुणे आणि प्रत्येक तिकिटावर 1 चिवडा पाकिट चक्क फ्री आहे. आता जर आपण ही बातमी पाहिली तर ही बालनाट्याची बातमी आहे. नाटकाचं नाव आहे, मोठ्या अक्षरात दिले चौकस चिंगी आणि घोरणारा मासा, आणि तिकिटाचा दर पण दिला ₹200, ₹100 आणि ₹50. आणि उद्या रविवारी आहे, म्हणजे नाटक किती वाजता, 3:30 वाजता. स्थळ कुठे, शारदा नाट्यगृह, पिंपरी चिंचवड, पुणे, आणि एका तिकिटावर 1 चिवडा पाकिट फ्री, अशा प्रकारची ही जाहिरात दिलेली आहे. आता प्रश्न पहा, जाहिरात कशाची आहे. पर्याय 1 आहे बालनाट्याची, 2 आहे सिनेमाची, 3 आहे शाळेची का 4 आहे नोकरीची. आता इथं बालनाट्य दिलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे.
एकचं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, बालनाट्य कोणत्या दिवशी आहे? बघा, एक पर्याय सोमवार, दोन आहे मंगळवार, 3 आहे रविवार आणि 4 आहे बुधवार। आता या ठिकाणी दिले उद्या रविवार म्हणजे रविवारी नाटक असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे। 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे। पुन्हा आहे प्रश्न 5वा, बालनाट्य कोणत्या नाट्यगृहात आहे? एक आहे बालगंधर्व, 2 रंगकला, 3 शारदा आणि 4 सरस्वती। पाहिजे तर दिले शारदा नाट्यगृह पिंपरी चिंचवड पुणे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे। 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे। पुढे आहे बालनाट्याचा तिकीट दर कोणता नाही? एक दिले 200, 2 आहे 100, 3 आहे 50 आणि 4 आहे 300। आता तिकीट दर जर पाहिजे तर 200, 100 आणि 50 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर आहे, कारण 300 रुपये तिकीट या ठिकाणी दिलेलं नाही। तर अशा प्रकारे आपण जाहिरात वाचून काही प्रश्नांचा सराव केला। आता प्रत्यक्ष आपण आणखी काही प्रश्नांचा सराव करूया। प्रश्न 7 ते 9 साठी सूचना, खालील बातमी वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा। मुसळधार पावसाने पारनेर जलमय। आता आपण बातमी वाचूया सर्वप्रथम। पारनेर ता 7 जुलै प्रतिनिधी, काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण पारनेर परिसर जलमय झाला। संध्याकाळी 5च्या सुमारास पाऊस सुरू झाला। सुरुवातीला भुरभुर पाऊस होता। 6 वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की बसस्थानकाचा परिसर, अहमदनगर रस्ता, बाजारतळ या सर्व भागात तुडुंब पाणी भरले। संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यावर पारनेरकर पावसाची वाट पाहत होते। आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता, त्यामुळे छत्र्या, रेनकोट घरी ठेवून कामावर गेलेले लोक, शाळेत गेलेले मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती। सायंकाळी 6:30 वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले। पारनेर तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा नगर तालुका आणि अहमदनगर जिल्ह्याचा इतर भाग मात्र कोरडाच राहिल्याचे समजते। उद्या दुपारपर्यंत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर आता हे पावसासंबंधीची बातमी आहे, जी की पारनेर तालुक्यामध्ये पाऊस पडल्याची बातमी दिसून येते आपल्याला। आता पर्याय पहा, प्रश्न पाहूया आपण। प्रश्न 7वा, बातमी कशाविषयीची आहे? 1 पावसाविषयीची, 2 दुष्काळाविषयी, 3 वादळाविषयी, 4 आगीविषयी। आता जलमय आहे ना, म्हणजे पावसाविषयी, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे। 1चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे। पारनेर तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 1 आहे पुणे, 2 आहे छत्रपती संभाजीनगर, 3 आहे अहमदनगर आणि 4 आहे बीड। आता या ठिकाणी दिले बघा, उद्या दुपारपर्यंत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात, म्हणजे पारनेर तालुका कुठल्या जिल्ह्यामध्ये? अहमदनगर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे। 3चं वर्तुळ आपण गोल करायचं आहे। पुन्हा प्रश्न 9 आहे, वरील बातमी कोणत्या महिन्यातील आहे? 1 जून, 2 जुलै, 3 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर। तर सुरुवातीला दिले बघा, पारनेर तारीख 7 जुलै, म्हणजे जुलै महिन्यातील ही बातमी आहे। आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे। प्रश्न 1 ते 4 साठी सूचना, खालील जाहिरात वाचा व त्यावरील आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा। आपण सर्वप्रथम जाहिरात वाचूया। विद्या पब्लिकेशन व्यवसाय व दिवाळी अभ्यास सोडवा। यामध्ये विद्या माहेरवार गृहपाठ पुस्तिका 3री साठी आहे, मराठी माध्यम। त्यानंतर दीपावली अभ्यास मालिका येतात 3री मराठी व सेमी इंग्रजी। त्यानंतर विद्या माहेरवार गृहपाठ पुस्तिका येतात 4थी साठी सेमी इंग्लिशसाठी, आणि विद्या माहेरवार गृहपाठ पुस्तिका 3री सेमी इंग्लिश माध्यमासाठी। तर या ठिकाणी आपण काही पुस्तकाची नावे देते, त्यावर पहा आपल्याला हमखास यश मिळवा विद्या पब्लिकेशनची सर्व पुस्तकं आहेत। त्याचबरोबर सर्व उत्पादनावर 10% सूट आहे आणि सर्व बुक स्टोअरमध्ये हे उपलब्ध आहेत, आणि आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी लिहिलेलं आहे। आणि खाली पाठ दिले 1ली ते 4थी साठी सर्व विषय मराठी व सेमी इंग्रजी माध्यम। त्यानंतर ऑफिसचा पत्ता दिलाय पहा, आकांक्षा हाऊसिंग सोसायटी B5 मोहन नगर पिंपरी चिंचवड पुणे 411-019 आणि मोबाईल नंबर या ठिकाणी दिल्याचं दिसून येतं। तर आता आपण यावर काही प्रश्न दिलेले ते सोडवूया। पहा, दिलेली जाहिरात कोणत्या उत्पादनासंदर्भात आहे? 1 मोबाईल, 2 पुस्तके, 3 कपडे आणि 4 आहे इलेक्ट्रिक वस्तू। आता समजतं की या ठिकाणी पुस्तकाविषयीची जाहिरात आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे। 2चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे। 3 आहे प्रश्न 2, वरील जाहिराती संबंधी अयोग्य विधान कोणते, म्हणजे चुकीचं विधान कोणते ते शोधायचं आहे। 1 आहे पुस्तके सर्व पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध नाहीत। नंतर सर्व उत्पादनावर 10% सवलत आहे। पुस्तके फक्त मराठी माध्यमासाठीच उपलब्ध आहेत।
ड विद्या पब्लिकेशनचा व्यवसाय सर्व इयत्ताच्या फक्त इंग्रजी विषयाचे आहेत. आता अयोग्य या ठिकाणी दिले पहिलं, पुस्तके सर्व पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध नाहीत. इथे दिले सर्व पुस्तक स्टोअरमध्ये आहे, म्हणजे हे सगळ्यांकडे उपलब्ध आहे, म्हणजे पर्याय अ चुकीचा आहे, अयोग्य आहे. नंतर ब सर्व उत्पादनावर 10% सवलत आहे, दिलेलं 10% सवलत हे बरोबर आहे. पुन्हा पुस्तके फक्त मराठी माध्यमात आहेत का, नाही, तर ते सेमी इंग्लिशसाठी देखील उपलब्ध आहेत, म्हणजे हे देखील क देखील चुकीचं आहे, अयोग्य विधान आहे. आणि ड विद्या पब्लिकेशनचे व्यवसाय सर्व इयत्तांच्या फक्त इंग्रजी विषयाचे आहेत, नाही, तर हे मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी देखील उपलब्ध आहेत. म्हणजे आपलं अ त्यानंतर क आणि ड हे चुकीचं असणार आहे. म्हणजे खाली पर्याय पा दिला आपल्याला फक्त ब क ड, दुसरा फक्त पर्याय दिला फक्त ब, तिसरा दिला फक्त अ आणि क, आणि चौथा दिला आहे फक्त अ क आणि ड, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे. 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. विद्या पब्लिकेशनचे रजिस्टर ऑफिस कोणत्या शहरात आहे? पर्याय पा 1 आहे नाशिक, 2 आहे सातारा, 3 आहे पुणे आणि 4 आहे मुंबई. आता आपल्याला या ठिकाणी या ऑफिसचा ॲड्रेस दिला आहे पहा, पिंपरी चिंचवड पुणे, म्हणजे पुणे ह्या शहरामध्ये असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार असेल, म्हणून आपण 3चं पर्याय आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर प्रश्न 4 आहे, विद्या पब्लिकेशनचे व्यवसाय व दिवाळी अभ्यास कोणत्या वर्गासाठी नाहीत? आता 1 आहे 4थी, पर्याय दुसरा आहे तिसरा आहे दुसरी आणि चौथा पर्याय 7वी. आता आपण जर नीट पाहिलं तर इथं विद्या पब्लिकेशनचे हे जे पुस्तक आहेत ते फक्त 1ली ते 4थी सर्व विषय उपलब्ध आहेत, मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यम, म्हणजे या ठिकाणी 7वी हा पर्याय आपला चुकीचा आहे. 7चं वर्तुळ आपण या ठिकाणी म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपण या ठिकाणी निवडायचं आणि 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे. पुढे प्रश्न 5 व 6 साठी सूचना, खालील बातमीचे शीर्षक वाचा व त्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. आता आपण बातमी वाचू. एक शीर्षक दिलेलं आहे, इंग्लंड दौऱ्यात फलंदाजांना चिंतेचं कारण नाही. आता प्रश्न पहा, आता बातमी जर आपण नीट निरीक्षण केली, इंग्लंड दौऱ्यात म्हणजे भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जात आहे आणि फलंदाजाला म्हणजे क्रिकेट विषयी बातमी दिलेली आहे. आता वरील बातमी कोणत्या खेळासंदर्भात आहे? 1 आहे टेनिस, 2 आहे बॅडमिंटन, 3 आहे क्रिकेट आणि 4 आहे हॉकी. फलंदाज हा बॅट्समनसाठी शब्द असतो मराठीमध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी क्रिकेट हे उत्तर असायला पाहिजे. 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. पुन्हा प्रश्न 6, दौरा कोणत्या देशात जाणार आहे? 1 अमेरिका, 2 श्रीलंका, 3 ऑस्ट्रेलिया आणि 4 इंग्लंड. आता आपल्याला समजतं की इंग्लंड दौऱ्यात म्हणजे इंग्लंडला जाणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. 4चा पर्याय आपण निवडायचा आहे आणि अशा प्रकारे गोल करायचा आहे. प्रश्न 7, खालीलपैकी कोणत्या बातमीचे शीर्षक पर्यावरणाशी संबंधित आहे? बघा, आता आपण बातमी वाचूया. ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे आदर्श नगरमध्ये वृक्षारोपण. 2 रक्तदानाचे महत्त्व मांडण्याची गरज. 3 भारताची कोरियावर 2-0ने आघाडी आणि 4 जीप प्राथमिक शाळेत छंद वर्गाचा समारोप. आता 4ही जर बातम्या पाहिल्या तर दुसरी बातमी रक्तदानाविषयी आहे, तिसरी बातमी खेळाविषयी आहे आणि चौथी शाळेतील छंद वर्गाविषयी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ज्येष्ठ नागरिकांचे मंचातर्फे आदर्श नगरमध्ये वृक्षारोपण म्हणजे झाडे लावली, म्हणजे पर्यावरणाशी संबंधित आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं 7चं उत्तर असणार आहे. 1 हा पर्याय निवडायचा आहे आणि अशा प्रकारे गोल करायचा आहे. पुढे प्रश्न 8 ते 10 साठी काही सूचना दिल्या आहेत. पहा, आपण सर्वप्रथम सोबतची जाहिरात वाचा, दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. आता पहा, आपण इथे एक जाहिरात दिलेली आहे, महेश सोलर होम लाइटिंग सिस्टीम, सोलर वॉटर हीटर आणि सोलर कंपाऊंड, स्पेशल ग्लास, कोटेड टँक, श्रीराम चौक, मोंडा नाका, छत्रपती नगर, संभाजी नगर, अशा प्रकारची जाहिरात दिलेली आहे. आता प्रश्न पहिला पहा 8 नंबरचा, सोबतची जाहिरात वाचल्यावर कोणता संदेश मिळतो? 1 रक्तदान करा, विजेचा वापर करा, सौर ऊर्जेवरील उपकरणाचा वापर करा. आता बघा, 3 जर पर्याय पाहिले तर आपल्याला समजतं की या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर म्हणजे सूर्यप्रकाशापासून जे काय इलेक्ट्रॉनिक वस्तू लाईट तयार केली जाते त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे फक्त अ, त्यानंतर फक्त ब, फक्त क आणि ब आणि फक्त क. तर विजेचा वापर करा नाही तर सौर ऊर्जेवरील उपकरणांचा वापर करायचा आहे, म्हणजे फक्त क कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4. तर 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, महेश सोलार या दुकानाचा पत्ता कोणता आहे? आदर्श नगर, छत्रपती संभाजीनगर, दुसरा श्रीराम चौक, छत्रपती संभाजीनगर, तिसरा डॉक्टर आंबेडकर चौक, छत्रपती संभाजीनगर आणि 4 हातमपुरा, छत्रपती संभाजीनगर.
आता जर आपण इथं खाली आपल्याला ॲड्रेस दिलेला आहे पहा, श्रीराम चौक, मोंडा नाका, छत्रपती संभाजीनगर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे। 2चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे। लाइटिंग सिस्टीम आणि 4 आहे सोलर कंपाऊंड, तर आपलं पर्यायाचं निरीक्षण केलं तर सोलर होम लाइटिंग सिस्टीम असेल, सोलर वॉटर हीटर असेल किंवा सोलर कंपाऊंड, या ठिकाणी महेश सोलार ही जी काही कंपनी आहे किंवा ही जे दुकान आहे ते विकतं, म्हणजे फ्रीज विकले जात नाहीत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे। 1चं वर्तुळ आपण अशा प्रकारे गोल करायचं आहे। त्यानंतर पुढे एक जाहिरात दिली पहा, प्रश्न 11 ते 13 साठी सूचना आहे, सोबतची जाहिरात वाचा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा। आता आपण जाहिरात वाचूया आपण। पाहिजेत म्हणजे नोकरी संदर्भात जाहिरात आहे। पाहिजेत म्हणजे नोकरी संदर्भात ही जाहिरात आहे। मार्केटिंग व सेल्स एक्झिक्युटिव्ह 5 जागा, इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन 3 जागा, टेलिमार्केटिंग 2 जागा, पुन्हा हायटेक कॉर्पोरेशन 2रा मजला, अवधूत अपार्टमेंट, आदर्श नगर, लातूर। पहा, सोबतच्या जाहिराती संबंधी अयोग्य असलेली जोडी कोणती? पहा, टेलिमार्केटिंग 2 जागा, इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन 4 जागा, नॉन टेक्निकल 2 जागा व सेल्स एक्झिक्युटिव्ह 5 जागा। आता आपल्या इथं अयोग्य म्हणजे चुकीचं कोणतं आहे? टेलिमार्केटिंगच्या 2 जागा आहेत का? आहेत, म्हणजे हे बरोबर आहे। ब, इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनच्या 4 जागा दिले तर 3 जागा आहेत, म्हणजे हे चुकीचं आहे ब। पण नॉन टेक्निकल पहा 2 जागा दिले, तर या ठिकाणी नॉन टेक्निकल विषयी काही दिलेलं नाही, पण मार्केटिंग व सेल एक्झिक्युटिव्हसाठी 5 जागा, हे म्हणजे बरोबर आहे। म्हणजे ब आणि क या ठिकाणी चुकीचं आहे। तर ब आणि क कुठे आहे पहा, पर्याय क्रमांक आता पाहूया आपण। 1 आहे फक्त ब, 2 आहे फक्त अ आणि ड, फक्त 3 आहे फक्त ब आणि क, आणि 4 आहे फक्त अ क ड, म्हणजे ब आणि क आपलं चुकीचं असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर प्रश्न 12वा, जाहिरात कोणत्या विषयाशी संबंधित आहे? 1 नोकरी, 2 नैसर्गिक आपत्ती, 3 शाळेत प्रवेश का, 4 वस्तूंची विक्रेती। आपल्याला समजतं की जाहिरात ही नोकरी संदर्भात आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे। 1चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे। त्यानंतर प्रश्न 13वा आहे, खालीलपैकी कोणत्या क्षेत्राच्या जागासाठी जाहिरात दिली नाही? 1 आहे इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन, 2 आहे टेलिमार्केटिंग, 3 आहे मार्केटिंग व सेल्स एक्झिक्युटिव्ह, आणि 4 आहे मॅनेजर व ऑपरेटर। आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जाहिरात ही मॅनेजर आणि ऑपरेटर या पदासाठी दिलेली नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे। 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे। आता प्रश्न 14 पहा, खालीलपैकी कोणती बातमी पावसाळा या ऋतूशी संबंधित नाही? 1 पावसाने थांबवली टँकरची घरघर, मराठवाड्यात पेरण्यांना वेग, 4 पावसामुळे सर्व धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, आणि 4थी बातमी भारतीय महिला हॉकी संघ सरावासाठी सज्ज। आता आपण 4ही जरी बातम्या पाहिल्या तर पावसाने थांबवली टँकरची घरघर, म्हणजे पाऊस खूप पडल्यामुळे टँकर आता गरज नाही टँकरची, म्हणजे पावसाशी संबंधित बातमी आहे। दुसरा आहे मराठवाड्यात पेरण्यांना वेग, पेरणी कधी करतात शेतकरी? पाऊस पडल्याच्या नंतर करतात, म्हणजे ही देखील पावसाशी संबंधित बातमी आहे। त्यानंतर पावसामुळे सर्व धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, म्हणजे खूप पाऊस पडल्यामुळे धरण साठ्याच्या पाण्यासाठ्यामध्ये वाढ झाली, ही म्हणजे बातमी पावसासंबंधी आहे। आणि 4थी बातमी पहा, भारतीय महिला हॉकी संघ सरावासाठी सज्ज, यामध्ये कुठेही पावसाचा उल्लेख येत नाही, ही खेळासंबंधी आणि हॉकी या खेळासंबंधीची बातमी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर असलं पाहिजे की भारतीय महिला हॉकी संघ सरावासाठी सज्ज ही पावसाशी संबंधित बातमी नाही। 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी काय करायचं? गोल करायचं आहे अशा प्रकारे। फक्त लक्षात ठेवायचं, परीक्षामध्ये वर्तुळ गोल करताना संपूर्ण गोल करायचं, अर्धवट गोल करायचं नाही किंवा खाडाखोड करायची नाही, तर वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यावर आधारित प्रश्न या उपघटकावर आपल्याला मंथन परीक्षेसाठी प्रश्न येतो। काही जाहिराती दिलेल्या असतात आणि त्यावर आपल्याला काही प्रश्न विचारलेले असतात। मला आशा आहे तुम्हाला नक्की जाहिरातीवर आधारित प्रश्न कशा प्रकारे असतात, ते कशा प्रकारे सोडवायचे याविषयीची संपूर्ण माहिती मिळाली। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।